आपण बघताय महाराष्ट्र देश आणि आता बातमी आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची। उद्यापासून हे अधिवेशन सुरू होत आहे। मात्र या अधिवेशनात निवडणुकीत होणारा खर्च आणि एकत्रित निवडणुका या मुद्द्यांवर चर्चा करावी अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। प्रशांत, नेमकं काय म्हटलंय पंतप्रधानांनी? अश्विन, खरं तर संसदेचं अधिवेशन जे उद्यापासून सुरू होते त्या अधिवेशनामध्ये सरकारला नोटबंदीच्या मुद्द्यावरून घेरण्याच्या तयारीमध्ये सगळे विरोधक आहेत आणि भाजप विरुद्ध सगळे विरोधक, ज्याच्यामध्ये शिवसेनेचाही समावेश आहे, असं चित्र निर्माण होतंय। त्याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र काहीतरी सकारात्मक मुद्द्यांवरती चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। थोड्या वेळापूर्वी जी सर्वपक्षीय बैठक पार पडली त्याच्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की या अधिवेशनामध्ये सभागृहानं निवडणूक खर्च आणि एकत्रित निवडणुका याच्यावरती चर्चा करावी। खरं तर एकत्रित निवडणुकांचा हा विषय जो आहे तो गेल्या काही महिन्यांपासून संसदेच्या बाहेर भाजप सातत्यानं मांडत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या संदर्भातलं एक विधान केलेलं होतं। शिवाय निवडणूक आयोगाने याला हिरवा कंदील दाखवलेला आहे। हे सगळे प्रयत्न संसदेच्या बाहेर सुरू होतेच, पण आता पहिल्यांदाच संसदेमध्ये देखील चर्चा व्हावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केलेली आहे। निवडणुका एकत्रित झाल्या तर बराचसा खर्च जो आहे तो सरकारचा वाचेल, शिवाय जी आचारसंहितामुळे कामं रेंगाळतात ती देखील रेंगाळणार नाहीत अशा पद्धतीचा तर्क आहे आणि त्यामुळं अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे। अर्थात त्याला प्रतिसाद किती मिळतो हे पाहणं मात्र औत्सुक्याचं असेल। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।